ताईंनो, स्वागत आहे तुमचं मीरा मंगल या चॅनेलला। कशा आहात सगळ्याजणी? बऱ्या आहात ना? आज आहे मकर संक्रांत। चला मी आता तिळाचे लाडू बनवते। या बघू, कढई ठेवले, अर्धा किलो तीळ घेतलेत मी आणि हे तीळ टाकते। हा बघा चांगले तर खरपूस भाजून घ्यायचे तीळ। अर्धा किलो घेतले, थोडे टाकले पाहिजे होते। अर्धा किलो घेतले तीळ, चांगले खरपूस भाजून घेते। बघा हलवून घेते, चांगले तडतडले का चांगले फुलले का मग काढते त्यांना। असं नाही भाजले, क्रिस्पी जरा। हे बघा, हे बघा छान छान। शिरा इकडे, शिरा इकडे बघा। लाडू करायचे ना आपण? लाडू खाणार का? हे लाडू कोण खातात? 2 वर्षापूर्वी लाडू सुपात ठेवले, शिरून आमच्या पळावला लाडू बघून घेतलं, खायचं नाही म्हणून आणि घेतला लाडू, किचन मधून पळाला हॉल मध्ये। आता तसं करणार बाळा? आता नाही येत काय? तो लहान होता तेव्हा, ते काय समजत नव्हतं त्याला। शिरू बाळा, लाडू कोण करणार? लाडू करणार, आजीला मदत करणार। लाडू पळवणार आहे आता? नाही काय घेत, काय पळवत नाही आता। लहान असल्यामुळे त्याला कळत नाही। बाबा ते बघ आजी काय करते, लाडू लाडू करते ना आजी। खाणार तू? खाणार का माझी नानी? खाणार का माझं वासरू? काकू खातं ते लाडू चांगला चांगला। आता नाही खाणार, आता काय घेतलं, पडलेलं वस्तू नाही घेतलं। हे बघा चढचढलेला आवाज आलाय, मी आता काढते। थांबा पक्कड बघू। शिरो पक्कड देते मला, आजीला पक्कड देते का? हे बघा चांगले ते झाले सगळं पूर्ण। करपले की काय? करपले थोडे, थोडं टाकायला पाहिजे। आता शेंगदाणे टाकते, आहे करायचे। शिरो इकडे बाई, इकडं शिरो। शेंगदाणे टाकून घेते, पाव किलो घेतले शेंगदाणे आणि तीळ अर्धा किलो। आणि शिरो माझा बघा, शिरो तिळगुळ द्या। हॅपी संक्रांत कर सगळ्यांना, हॅपी संक्रांत। शिरो हॅपी संक्रांत नाही कर बाळा, हॅपी संक्रांत कर सगळ्यांना। हॅपी संक्रांत, हॅपी संक्रांत असं मग सगळ्यांना। शेंगदाणे पण टाकते कोण कोण, नाही काही जण नाही टाकत शेंगदाणे, फक्त तिळाचेच बनवतात। पाव किलो नाही टाकणार, जरासं। आणि अर्धा किलो गुळ घेतलाय, अर्धा किलोला अर्धा किलो गुळ, चिक्कीचा गुळ घेतलाय मी। साध्याने पण होत। शिरो लाडू करणार का? शिरो राणी, शिरो राधा माझी कंटाळलाय शिरो आमचा। ए बाबा इकडं, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला। जयश्री गडकरचं गाणं, आता कुठला पिक्चर लक्षात नाही।
पाकडून घेते बघा, हे साल काढू आणि मग मिक्सरला बारीक करून घेते, दाखवते मग नंतर. करून घेतलंय आणि शेंगदाण्याचं कूट पण बारीक करून घेतलंय. आता तूप टाकते जरा, लाडू बनवूया आपण. बस झालं आता. थोडस तूप. आता मी गुळ टाकते. जरा थांबा बघा, गुळ थोडा पूर्ण टाकते. अर्धा किलो पूर्ण टाकलाय गुळ मी. अर्धा किलोला अर्धा किलो. बघा थांब. शिरोच्या मित्र थांबा, बघा पूर्ण पूर्ण वितळवते पूर्ण. आणि नंतर मग तिळ आणि शेंगदाण्याचं कूट पाव किलो घेतलंय, पण एवढं नाही टाकणार आहे, कमी जरा टाकणार आहे. गुळ अर्धा किलो आहे, त्यामुळे पाक होते. हे बघा पाक झालाय. आता मी तीळ टाक. पाक पण झालेलं आहे पूर्ण. तीळ टाकते. शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकते. पाव किलो नाही टाकत, जरा कमी टाकते, कारण तीळ अर्धा किलो आहे, गुळ पण अर्धा किलो आहे, त्यामुळं वाटल्यास नंतर टाकू शकते. जरा चिक्की पण करू शकते याची. मी चिक्की पण करते, राहिलेलं मिश्रण थोडं नंतर चिक्की करते मी याची. आता लाडू वळायला घेते. सगळं मिक्स झालंय, लाडू वळते. हे बघा लाडू वळायला घेतलेत मी. मिश्रण थंड व्हायच्यात, पटपट केले पाहिजे. असं करायचं म्हणजे गोल राहतात ते. असं सारखं वळल्यानंतर तुपात टाकू. हे बघा असं केलं ना, लाडूचा आकार तसाच राहतो गोल गोल. म्हणून असं करायचं लाडू होईपर्यंत. सगळे लाडू आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे घ्या, तुम्ही पण घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. चला धन्यवाद. बाय, भेटू नंतर.